जे बोललो त्याच्यावर मी कायमस्वरूपी निश्चित आज मला शिंदे साहेबांना विचारणार आहे, पण असं बोलला तर आमचे उदय सामंत मंत्री महोदय बाजू धरली तर तो बरोबर बोलला की आम्ही मानगावमध्ये कार्यक्रम केला. राजू साबळे आमचे पक्षाचे नेते होते आणि त्या कॉलेजच्या कार्यक्रमामध्ये शिंदे साहेबांच्या आईचं मातोश्रीचं नाव त्या इमारतीला देण्यासंदर्भात, भरशेच्या आईचं जे मातोश्रीचं नाव त्या इमारतीला देण्यासंदर्भात तो सोहळा होता आणि आपण दिलेले खासदार आदरणीय दत्ते साहेब त्या ठिकाणी होते, त्यांच्याही उपस्थितीत कार्यक्रम झाला. 15 दिवसांमध्ये नेहमीच्या नियतीप्रमाणे त्यांनी राजू साहेबांना राष्ट्रवादीमध्ये घेतला आणि दोघे आमच्या मातोश्रीचं नाव त्या ठिकाणी कमी केलं. हा राग निश्चित आमच्या मनामध्ये कायम राहील, शेवटच्या श्वासापर्यंत राहील. कारण कुठलाही मुलगा आईचं ऋण विसरू शकत नाही आहे, पण तत्काळी ते नेमकं तेवढंच केलं. त्यांनी जर मनाचा मोठेपणा केला सांगितलं असते की ते नाव राहू दे, राजूला मी घेतो, तर कुठच्या कुठे त्यांचा स्वाभिमान लोकांना भावला असता. पण तीच नीच बुद्धी त्यांनी वापरली आणि माझ्या शिंदे साहेबांच्या मातोश्रीचं नाव, भरशेच्या मातोश्रीचं नाव राजू साहेबांच्या कॉलेजमध्ये काढलं. हा अवमान आम्ही कधीही विसरू शकत नाही. आणि म्हणून व्हायच्या सभेमध्ये सांगितलं की राष्ट्रवादी सोडून येणारी जिल्हा परिषद निवडणूक भारतीय जनता पार्टी आली तर बरोबर घेऊन किंवा त्यांना सोडून, याआधी या वाक्यावर मी कायमस्वरूपी आहे. तर एकंदर या जिल्ह्याची ताकद अतिशय सुंदर शिवसेनेच्या बाजूने आहे आणि मग येणारा काळ आपल्यासाठी सुखावा निश्चित आहे. आणि म्हणून ह्या मतदारसंघात चिंता करायची गरज नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.